याजसाठी केला होता टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णीचिया. कवतूक वाटे झालिया वेचाचे, कवतूक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णीचिया. काय वाजवलं? एसी तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळ मे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. श्री संताची या माता चरणावरी, श्री संतांची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी, श्री संतांची या माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. आता निश्चिंतीने विश्रांती पावलो संभाळा, विश्रांती पावलो सांभाळा उतरे, विश्रांती पावलो सांभाळा उतरे, विश्रांती पावलो सांभाळा उतरे. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुलिया. माझी वाणी तुझेवर निगुण नाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या, जे गावी केला वास त्याशी नसावे उदास. विधान याजसाठी केला होता टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी अद्वैत या प्रकरणातील असून तुकोबार आहे. या अभंगाच्या माध्यमातून आम्ही आमच्या जीवनामध्ये जो काही परमार्थ केला, तो परमार्थ आम्ही नेमका कशासाठी केला आणि त्याची फलप्राप्ती काय आम्हाला प्राप्त झाली याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल पुण्यभूमी पावन क्षेत्र निफाड नावाचं हे गाव आणि या गावामध्ये या लॉन्समध्ये आपण सर्वजण एकत्रित आहात. ते किम निमित्तानं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आव्हाड परिवारातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, आपल्या सगळ्यांचे आवडते असणारे, आपल्या सर्वांचे नातेवाईक असणारे, संबंधित असणारे कैलासवासी श्रीपतरावजी काळू आव्हाड यांच्या प्रथम पुण्यस्मरण नाम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांच्या संपूर्ण आव्हाड परिवाराच्या वतीनं, त्यांच्या मुलांच्या वतीनं, त्यांच्या मुलींच्या वतीनं आणि आव्हाड परिवाराच्या वतीनं आपल्या वडिलाप्रती असणारा आदरभाव अन्नदान ज्ञानदानाच्या रूपानं समर्पित करावा, याच एका पवित्र उद्देशानं कृतज्ञतापूर्वक केलेलं आयोजन आहे. विठ्ठल त्या निमित्तानं माझा योग चांगला की आज सेवेचा योग आव्हाड परिवाराच्या वतीनं या ठिकाणी या निफाड तालुक्यातले आमचे परममित्र हरिभक्तीपरायण चेतन महाराज नागरे यांनी माझ्याशी संपर्क साधून आव्हाड परिवाराच्या वतीने या सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोस्ट केलेलं आहे. अतिशय सुंदर गायक आकाश महाराजांनी अतिशय सुंदर चाल आपण दोघांनी म्हणली, आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो. मृदंग वाजवण्यासाठी भरत महाराज पठाडे आज अनायासे आपल्यात उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद. अगोदर जे नियोजित पखवाज वादक आहे त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद. दोन्ही भालदार चोपदारांना धन्यवाद. माईक सिस्टम अर्थात व्हिडिओ शूटिंगवाले त्यांना सगळ्याला मी विनम्र भावाने अभिवादन करतो. आव्हाड परिवाराशी संबंधित जमलेले नातेवाईक, आप्त इष्ट मंडळी अर्थात त्यांचे मित्रमंडळी, त्यांचे संबंधित मंडळी या सगळ्यांना मी विनम्र भावाने अभिवादन करतो की आव्हाड परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी
उपस्थित आहात. त्या निमित्तानं अल्पसं चिंतन करण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि त्या सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे. 4 चरणाचा आहे, अद्वैत या प्रकरणातला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या जवळजवळ पाठांतरातला परिचयाचा आहे. तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून आम्ही आमच्या जीवनामध्ये जो काही परमार्थ केला, आम्ही आमच्या जीवनामध्ये जी काही साधना केली ती नेमकी कशासाठी केली याचं सविस्तर चिंतन करतात. कसं आहे, जीवन जगत असताना जीवनात तुम्ही कोण्या जातीत जन्माला आलात याला किंमत नाही, तुम्ही कोण्या कुळात जन्माला आलात याला किंमत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, भलतिया जाती जन्मावे भजी जे का विरोधावे, परिभक्त का वैरिया व्हावे माझेची. भलत्या जातीत जन्माला या, भक्त व्हा नाही तर वैरी व्हा, पण माझाच व्हा. ज्ञानोबराय याच्या पुढे गेले. ज्ञानोबराय म्हणतात, वरी देहाचे निनावे पशुची लाभू. एखाद्या वेळेला पशुवादिक योनी प्राप्त झाली तरी हरकत नाही, पण तुमच्या जीवनातली सुरुवात महत्त्वाची नाही, तुमच्या जीवनातला मधला काळ महत्त्वाचा नाही. तुमच्या जीवनात महत्त्वाचा एक तो म्हणजे काय, आवश्यक तो शेवट. येरवाऊगी खटपट, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. चालू जाणे वाट ऐसा तो शेवट. येरवाऊगी खटपट. आता बोलू नका महिला मंडळ. चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. विकू पूर्ण कमी करून द्या. म्हणजे आता लक्ष द्या माझ्या, आता कळायला लागलं तुम्हाला. जीवनातली सुरुवात महत्वाची, मधला काळ महत्वाचा नाही, महत्वाचा काय शेवट. महत्वाचा काय शेवट. पण ते शेवट सगळ्याचा चांगला होईल असं सांगता येत नाही. एखादा व्यक्ती असतो श्रीपतराव सारखा की त्याचा शेवट चांगला होतो, नाही तर शेवट चांगला होत नाही. कारण महाराज म्हणतात की एरवाऊगी खटपट, त्याच्यासाठी खटपट करावी लागते. बरं, खटपट करून बी सगळेच तिथपर्यंत जातील असं सांगता येत नाही. त्याच्यासाठी महाराज म्हणतात, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. अवघड गोवे शेवटीचे. अवघड गोवे शेवटीचे. विरळा पावे विरळा पावे अवघे गोवे शेवटे. अवघे गोवे शेवटे. अवघे गोवे शेवटीचे. विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. गोवे म्हणजे संकट. गोवे म्हणजे काय महाराज, संकट. शेवटचं संकट अवघड आहे, कारण शेवट सगळ्याचा चांगला होईल असं सांगता येत नाही. विरळा पावे विरळा पावे विरळा पावे एखादा. विरळा पावे एखादा. विरळा पावे एखादा. विरळा पावे विरळा पावे विरळा पावे एखादा. विरळा पावे एखादा. पावे आता आकाश महाराज, आम्ही थोडे भजनानंदी माणसं आहेत, आम्हाला भजन येत नाही, पण नादय म्हणायचा एवढंच आहे. विरळा पावे विरळा पावे विरळा पावे एखादा. एखादा असतो. ज्ञानोबराय वर्णन करतात, आस्तेच्या महापुरी रिघता ती कोटीवरी. परिप्राप्तीची या पैलती विपाऊला निघे. किंवा दृष्टांत तुकोबरांनी दिला, मोहरा ऐशी फळे नाही आली काही गळती. पक्व दशे येती थोडी नाशाडी वेचेतो. तुकोबराय म्हणतात, जेवढा मोहर लागतो तेवढे आंबे लागत नाही. बोला की, मोहरा ऐशी फळे
नाही. बरं आलेच तर आली काही गळती, निमे गळून जाते, निमे शेजारीच पळून नेते. जेवाय बसले की अंग तोडून, जेवाय बसले की अंग तोडून. त्यातली त्यात चेतन महाराज कलमीवाल्याची तर वाट लागली. कुणाची? कलमीवाले. कुणाची? कलमी. हा, एखाद्या वेळेला आंबट असलं तर माणसं त्याला दगड मारीत नाही, पण कलमी असलं की दगड हाणते. त्याच्यामुळं कलमी राहायचं नाही. विठ्ठल थोडंसं आंबट राहिलं की पाहुणे रावळे त्रास देत नाही. लक्ष द्यायला लागले का? आणि कलमी असलं की चावी बरं 5 मिनिटात येतो, दिवसभर येतच नाही. त्याला माहिती कलमी ही. लक्षात आलं की नाही? कलमी राहायचं नाही, आंबट राहायचं. आले तर निमे गळून जातात. बरं सगळ्याच आंब्याला शाक लागते का मोजक्या आंब्याला? शाक लागणं कळतंय का तुम्हाला? आमच्याकडे पहाड लागणं म्हणते, तुमच्याकडे शाक लागणं म्हणते. किती सगळ्या आंब्याला झाडाचे शाक लागते का एखाद्या? हा, एखाद्या. बरोबर. पक्वद असे येते थोडी, आणि बाकीचे आंबे पिकू घालायला आडीत ठेवायचे. कुठं ठेवायचे? बोला की आडीत. आडीत सगळे पिकत येत का? आडीत काही काही नासत, काही काही पिकायच्या टायमाला नासत का? काही काही तर पिकलंय म्हणायच्या टायमाला भसकून बोट जातो. अरे म्हणजे नासलेलं इथं. आणि मग शहाणे माणसाशी महाराजासारखी म्हणते नासलेले बाजूला काढ आणि हे चांगल्याला नाशविते. मग नासलेले जेलमध्ये आपले उकिरड्यावर सगळे. लक्षात आलं का नाही? सगळ्याचाच शेवट गोड होत नाही. एखादा असतो त्याचा शेवट गोड होत. बरं आता तुम्ही म्हणाल मग याला पर्याय काय आहे का? आम्हाला शेवट गोड करायचं. आता काय करायचं? आता मी सांगतो ते करायचं. हा, ही थोडा बहुत लाग पाठ करा भक्तिभाव धरा बळकट, करा भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून या नीट, तन मन ध्यान द्या लावून या नीट. जरी करणे असेल गोड शेवट गा, राम 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 स्मरामि, जरी करणे असे शेवट गोडगा. राम राम स्मरामि, राम राम स्मरामि. ऐकून ठेवा सगळ्या महिला पुरुषांनी. शेवट जर तुमचा गोड व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर काही थोडा बहुत लाग पाठ. काय करा? करा भक्ती भाव धरा बळकट. असा तसा नाही, तन मन ध्यान द्या लावून या नीट. का? जरी करणे असेल गोड शेवट गा. अर्थात शेवट गोड करायचा आहे का? देवाशिवाय कुणाचा शेवट गोड होऊ शकत नाही. शेवट तो होतो तुझी याने गोड, शेवट होतो तुझ्याने गोड. शेवट तो होतो तुझी याने, शेवट तो होतो तुझ्याने गोड. म्हणवोनी चाड धरीत सू, म्हणवोनी चाड धरीत सू. आम्हाला बी येतंय पण टाइम कमी आहे. शेवट तो होतो तुझी याने गोड, म्हणून चाड धरीत असो. लक्ष द्या, शेवट गोड करणं देवाच्या हातात. कुणाच्या हातात आहे? बोला की देवाच्या हातात. ज्याने ज्याने देवाला धरून कामं केले त्यांचे त्यांचे सर्रास कामं गोड झाले. देवाला सोडून केलं की फेल झालं. तुकोबराय म्हणतात हे आम्हाला अगोदरच माहित होतं. काय? देवाला धरून केलं तर गोड होतंय, देवाला सोडून केलं कुणाचंच गोड होत नाही.
देवाला धरून केलं की कुणाचं बी गोड होतंय हे आम्हाला अगोदरच माहीत असल्यामुळे आम्ही जी सुरुवातीपासून तास धरलं. कशासाठी? याच्यासाठी केला होता हार, याच्यासाठी केला होता हार, याच्यासाठी केला होता हार, याच्यासाठी केला होता कसं सप्त असल्याने वाटायला लागले का नाही? एखादा बोला की सप्त असल्याने वाटायला का नाही? आम्ही सुरुवातीपासून जी तास धरिल, सुरुवातीपासून जी परमार्थ केला, कशासाठी? महाराज म्हणतात याजसाठी केला होता टाहास. आता थोडंसं लक्ष द्या, ढिल्या अंगाने कळत नाही, नीट बसा, टाईट बसा. कसं याजसाठी हा जो शब्द आहे तुमच्या कामाचा नाही, पण ऐकून ठेवा, तो मुळात याजसाठी नाही. याजसाठी जो शब्द आहे तो मुळात याचसाठी. कशासाठी? याचसाठी. च नाही. मग इथं ज कसं काय म्हटलंय? व्याकरण परिभाषेमध्ये महर्षी पाणिनीचं सूत्रच आहे काय? ज्या ज्या ठिकाणी चकार येत असेल त्या त्या ठिकाणी चकाराच्या जागी जकार आदेश करण्याची पद्धत. व्याकरण काय म्हणते? चकाराच्या ठिकाणी काय आदेश करायचा? जकार आदेश करायचा. जिथं जिथं च अव च्या छ ज झ य कळायला लागले का नाही? कळायला लागलं? कळायला लागले का? जिथं जिथं च तिथं तिथं ज. म्हणजे व्याकरण असं म्हणते उच्चारासाठी ज आणि अर्थासाठी च. आता सोपं करतो तुम्हाला. च च्या ठिकाणी ज आदेश झाला, पण चकाराचं सूत्र यांना काय? चकारानं स्पष्ट सूत्र लिहिले व्याकरणामध्ये. काय लिहिले माहिती का? चकार म्हणतोय माझ्या ठिकाणी ज आदेश करा, नाही तर ग आदेश करा. आदेश कुठलाही करा, पण मी माझ्या अर्थात बदल होऊ देणार नाही. ऐकायला का? हो इकडे बघा, चकाराच्या ठिकाणी आदेश काय झालाय? शिमगा. काय झाला कुणाला माहिती? उग आवडाचे आमचे येते म्हणून आम्ही त्यांच्या जातो, कुणाला माहिती काय? कीर्तन ऐकायचं लक्ष देणं ऐकायचं. चकाराच्या ठिकाणी आदेश काय झाला इथं? आकाश महाराज ज. च्या ठिकाणी ज. पण च सूत्र असे माझ्या ठिकाणी आदेश कोणता बी करा, मी अर्थात बदल होऊ देणार नाही. मी काय म्हणतोय, समजा हे चेतन महाराज आहे. जे चेतन महाराजांनी सांगितलं म्हणले आपल्याला साठे महाराज तारीख घ्यायची, म्हणले घ्या. पोरांनी सांगितलं आम्हाला ढोक महाराजाची घ्यायची, आता कसं करायचं? बरं, ही एकमेकाला कुणालाच माहीत नाही. उदाहरणार्थ मग साठे महाराज बी आले, ढोक महाराज बी आले. आता बरं, माझं कसं मोकळा मंगळवार बघू काय कमी जास्त होत राहते, 10 ते 10:30 एवढं काय. पण तिथं ढोक महाराज जर इथं असते तर इथं 10च्या आधी 2 मिनिटानं रामकृष्णारी सुरू झाला असतं, मग कोणी येऊ नाही तर
नाही. आणि 12 वाजल्यावर कीर्तन संपत नाही डोक महाराजाचं. कीर्तन संपल्यावर 12 वाजलेले असते. लक्षात आलं का नाही सांगा. असं म्हणजे डोक महाराजाचं काय. माझं म्हणजे मोकळा मंगळवार. बघू काय चेतन महाराज आपले ते कमी जास्त होत राहते 10-5 मिनिटं इकडं तिकडं. ते आले मी मागून आलो. भरत अण्णा म्हणले वा ढोक महाराजाची गाडी दिसायली. आता दोघाची बा. चेतन महाराज म्हणले मेल तारीख दिली ते आवडांनी सांगितलं. आम्ही सांगितलं होतं काय मग आता काय करायचं. आम्ही सगळे महाराज लोक बसलो. आता ही ज्येष्ठ आमच्यात ही मूर्ती कसली आपल्यात ज्येष्ठ म्हणले आता कसं करायचं. मग आम्ही लहानपणा शेवटी आम्ही सांगितलं ढोक महाराज श्रेष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत. आम्ही कालची पोर आहेत. मी टाळ घेऊन उभा राहतो. चेतन महाराज काळजी करायचं काम नाही. कीर्तन कुणाचं होईल ढोक महाराजाचं होणार. माझी अडचण नाही कुठलीच. मी टाळ घेऊन मी लहान आहे की मला काय शेवटी ढोक महाराजाला किंमत द्यावं लागेल ना. आपल्यात वरिष्ठ आहेत ना. हो तुम्ही हे करा. हां चल. आता हे वाजवायला आमची काय नाव ह्याचं रवी निवेदितच आहे की. भरत अण्णा नाही तुम्ही वाजवा मान तर द्यावं लागेल ना. आम्ही कधी तुम्ही ऐकू द्या आम्हाला. आम्ही पुन्हा ही काय असते आपल्याला कळालं पाहिजे की आपल्यापेक्षा हे श्रेष्ठ आहेत. मग माणूस आपोआपच उठून उभा राहते. हो का तुम्ही वाजवा मी नाही हवा नग ती आपल्यालाच अक्कल नसल्या मी पुढून बसतो. आता काय करावा पुढून कशाला बसतो तू. ही अशी पद्धत असते. आता बघा मग मी चेतन महाराज एकच म्हणलं कीर्तन ढोक महाराजाचं होईल. खुश झाले सगळे साठे महाराजांना लहानपणा घेतला. पण चेतन महाराज कीर्तन ढोक महाराजाचं होईल पण मी माझ्या पाकिटात बदल होऊ देणार नाही. आता तरी कळलं का नाही कळलं तुम्हाला. आता कळलं का नाही कळलं तुम्हाला. चकारानं काय सांगितलं का महाराज माझ्या ठिकाणी जकारा आदेश करा पण मी माझ्या अर्थात बदल होऊ देणार नाही. मग व्यवहारात बी शब्द याच्यासाठी बरं याच्यासाठी का याच्यासाठी याच्यासाठी का याच्यासाठी म्हणतो आपण याच्यासाठी. मग च्या जागी जरी आदेश झाला तरी अर्थ बदलला नाही. यासाठी म्हणजे याचसाठी तुकोबराय म्हणतात याच्यासाठी आम्ही अट्टहास केला. आता अट्टहास म्हणजे काय अटगतव नावाचा धातू आहे. तुमच्या मला काहीच कामाचं नाही. तुम्ही जेवून जा पण ऐकून ठेवा. लक्षात आलं का नाही. अटगतव 2 धातूपासून शब्द तयार होतो. अडगतव गतव नाम जाणे एक अर्थ आहे. एक धातू आहे अडगतव गतव नाम जाणे. हास्य हसती नाम हसणे म्हणजे प्रयत्न करता करता हसू पळून जाणाऱ्या प्रयत्नापर्यंत केलेल्या त्या शब्दाला अट्टहास असे म्हणतात. माणसं म्हणतात ना माझं हसूच पळून गेले. काय पळून गेले. लय आम्ही प्रयत्न केले पण नाही हसू पळून गेलं. प्रयत्न या शब्दाचा अर्थच अट्टहास आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा नाम अट्टहास. आम्ही याच्यासाठी अट्टहास केला पण कशासाठी आमची इच्छा आहे शेवटचा दिवस गोड व्हावा. आमचा शेवट गोड झाला व्हावा म्हणले पूर्णविराम नाही स्वल्पविराम व्हावा. आमचा शेवट गोड व्हावा इच्छा आहे. हां एक अभंग व्हावा झाला तिथं पूर्णविराम आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला तिथं संपला. पण इथं व्हावा आमचा शेवट गोड व्हावा. कारण आम्हाला माहिती देवाला धरून केल्याशिवाय कुणाचं गोड होऊ शकत. आजपर्यंत जेवढ्या लोकांचं गोड झालंय म्हणून कानावर आलंय तेवढ्याचं देवाला धरूनच गोड झाले. असं आहे अजून ह्याच्यात देवाला धरून केल्यावर चांगलं असू द्या नाही तर वाईट असू द्या त्याची बिल ओरिजिनल निघत. कसं आहे कुठं ना काही घडला तरी बी मोठ्याला धरून केल्यावर माणूस निर्दोष सुटत आहे का नाही सुटत. हा बोला की माणूस फक्त त्याचा हात कुणाचा पाहिजे. मोठ्याचा हात पाहिजे. तुकोबराय म्हणतात आमचं कसे आम्ही त्याला धरूनच केलेलं आहे. त्याच्यामुळं काही बी असू द्या शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे. 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 शुभाशुभ गोड
म्हणावे भोपाळे शुभाशुभ शुभ किंवा अशुभ तुम्हा थोरांच्या नावे तुमच्या नावानं शुभ असू द्या अहो, असू द्या वाईट बी पण तुम्ही मध्ये असले हो काय हिंमत आहे कुणाची कोण पाहेता याकडे कोण पाहिजे वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाडे अशुभता या पुढे शुभ हो निठाके अशुभ कला पुढे शुभ होऊन ते धाके अशुभ कला पुढे शुभ होऊन काय हिंमत आहे कुणाची कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभतया पुढे शुभ हो निठाके अशुभ गोष्टी सुद्धा कशा होतात शुभ होतात काम कुणाला धरून करावं लागते देव काम कुणाला धरून करावं लागतं देवाला धरून काम केल्यावर वर्ष श्राद्ध तर चिल्लर गोष्ट ही गोष्ट चिल्लर आहे तुकोबराय म्हणतात मांस चर्म हाड देवा अवघीच गोड तुमचं आमचं नाही जे जे हरिरंगी रंगले काही नवचे वाया गेले त्यामुळे आग्रह केलाय दुसऱ्या रंगात रंगूच नका रंगायचं असेल तर कुणाच्या रंगात रंगी रंगे रे श्रीरंगे रंगी रंगे हे श्रीरंगे रंगी रंगे रे श्रीरंगे रंगी रंगे रे श्रीरंगे काय फुलला पतंगे काय फुलला पतंगे शरीर कार्यक्रम जास्त काय कळलं का ना आता हा ह्याच्यामुळे जास्त असते ते समय सूचकता कळाली पाहिजे लक्षात आलं का नाही रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललाशी पतंगे महाराज म्हणतात दुसरं रंगायचं नाही कारण ही रंग असा आहे की इथं काय बी गोड होते पहिला हे बोल नका रे इथं पहिली गोष्ट मांस गोड होते काय गोड होते मांस गोड होऊ शकतं का नाही पण सज्जन कसाया सरळ सरळ आहे की सज्जन कसं आहे ना मांस विकलं महाराज ऐकण्यासारखी गोष्ट आहे पण देवाला धरूनच विकली गळ्यात माळा घालून मांस विकायचा माझा धंदा आहे वा काय करावा आता कळायला लागले का नाही चर्म म्हणजे कातडी चांभाराच्या जातीमध्ये रोहिदास नावाचे साधू जन्माला आले आणि चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेलेविनी इकडे बघा म्हणजे मांस गोड चमड गोड हाड गोड होतील का हाड गोड होतील का नाही पण चोखोबारायाचे हाड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते मग आमच्या जिल्ह्यात इंगळे महाराज होते आपल्याकडे लाडके होते परिचित असतील अनेकाच्या इंगळे महाराज वारले ती इंगळे महाराजांनी म्हणायचं काय अहो चोखोबारायाचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते आपले थोबाड सुद्धा म्हणत नाही इंगळे महाराजाचे मुद्दा एवढाच आहे की मांस गोड मांस हां तुम्ही गोड म्हणा मांस गोड चमड बोला की मांस गोड म्हणायचं नुसतं गोडच बोलायचं फक्त बाकी काय नाही मांस कसं गोड बोलल्याशिवाय पुढं नाही मांस कसं गोड चमड तेव्हा का आलं डबल आता चला मांस आवाज येत नाही तोपर्यंत त्याच्या पुढं नाही जायचं फक्त गोड म्हणायचे महिला पुरुष सगळे मांस चमड गोड हाड चला डबल मांस आपल्याला काय करायचं होय बरोबर आवाज क्लिअर येईपर्यंत कसं सुरू करणार ना डबल चला महाग फक्त गोड म्हणायचे मांस अरे बोला ना मांस गोड चमड गोड हाड बंद झालं का कमी झालं का जरा मांस गोड चमड गोड हाड गोड मला उत्तर द्या
चोऱ्या गोड होतील का? चोऱ्या नाही. चोऱ्या गोड होतील का? नाही. गोपाळाने काय केलं? चोऱ्या. गोपाळाने चोऱ्याच केल्या, पण गोपाळाने चोऱ्या देवाला धरून केल्या. त्यामुळे नागरे महाराज किती मोठा सप्ताह तुम्ही करा, चोऱ्या सांगितल्याशिवाय सप्ताह संपत नाही. चोऱ्या गोड झाल्या का? फक्त देवाला धरून केल्या. त्याच्या पुढे आकाश महाराज मारामाऱ्या गोड होत्याल का? नाही. पण पांडवांनी काय केलं? पांडवांनी मारामाऱ्याच केल्या, पण पांडवांनी मारामाऱ्या देवाला धरून केल्या. त्याच्यामुळं पांडवाच्या मारामारीचा ग्रंथ तयार आहे, पांडव प्रताप महाभारत. आणि त्याच्यावर लोक फुलं ठेवून पूजा करतात आणि पाया पडतात का? फक्त देवाला धरून केल्या. इकडे बघा, मला सांगा, पांडवाच्या घराण्यात आता काय सांगायसारख्या गोष्टीत का? एका बाईला 5 नवरे. ऐकण्यात आहे का तुमच्या कुठं? तुमच्या नाशिक जिल्ह्यात एका माणसाला 5 बायका ऐकण्यात असेल, पण एका बाईला 5 नवरे ऐकण्यात आहे का? नाही. बरं, एका बाईनं 5 नवरे किंवा 5 सख्या भावात एक बायको करणं चांगलं आहे का? नाही. पांडवाच्या कुळात एका बाईला 5 नवरे होते का? नाही होते. आणि 5 जणात एक बायको होती का? नाही. एवढं वाईट वागून बी द्वारकेचा राणा जावा का देवाला? नाही. बरं, ह्याच्या पुढचं ऐक. हिंदू धर्मात लग्नाच्या आधी लेकरं का लग्न झाले? लेकरं बोला, लग्न झाले. पांडवाच्या कुळात लग्नाच्या आधी लेकरं झालेले माहितीत का तुम्हाला? कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला. कर्ण सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला. हत्तीच्या माले बाळा सोडून दिला नाही बदलाने झाला. कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला कर्ण तो पांडव रे पहिला. कुंतीला कर्ण कधी झाला? लग्नाच्या अगोदर. तरी बी द्वारकेचा राणा. असं कसं काय? असंच आहे, खऱ्याची माय पहिल्यापासून मेलेली. असंच आहे. कळायला लागले? याचा अर्थ एकच आहे. काय? एवढं वाईट वागलं तरी देवानं सहकार्य केलं का नाही केलं? बोला, केलं. बरं, मी अजून सोपं करू. मलाच सांगा, पोरानं पोरगी बघितली आणि पोरगी बघून आलं, पास पडली, त्याला लग्न करायचं होतं आणि बापाकडे गेलं, बाबा तुम्ही एकदा बघून घ्या, तुम्ही बघितली आणि तुम्हाला पसंत झाली की मी लग्न तिच्या संग करतो, भारी पोरगी आहे. म्हातारं गेलं पोरगी बघायला. म्हाताऱ्यानं पोरगी बघितली, म्हाताऱ्याचं मन गेलं बिघडून. म्हाताऱ्यानं सांगितलं, पोरा तू थांब, मी लग्न करतो हिच्या संग. बापाच्या लग्नासाठी पोरग संन्याशी राहिले पांडवाच्या कुळात. आता काय काय राहिलं हे तुम्ही घरी गेले विचका, मला कशाला विचारतात? होय, याचा अर्थ एकच आहे. एवढं वाईट वागून बी देव त्यांच्याच घर राहिला का नाही राहिला? बोला, राहिला. बरं, हा अजून सोप. अवतरणी मुलगी एका चांगल्या मुलाला द्यायला पाहिजे का नाही? गाढवाला देत असते. पुरीचं लग्न गाढवा बरोबर करीत असतील का? नाही. ह्या पांडवाच्या घराण्यात गांधारीचं लग्न गाढवा बरोबर झाले. तुम्ही म्हणता धृतराष्ट्र ही नंतरचं गिराईक. आधी गाढवासोबत लग्न लागलं. महाभारत वाचलं तुमच्या लक्षात येईल. त्या गांधारीच्या शांतीत असं लिहिलं होतं, ज्याच्यासोबत लग्न होईल गळ्यात हार पडला की नवरदेव मरणार. असं होताना ती रवी ऐकायलाच का तू? हां, ध्यान देऊ नाही. हे बघा इकडं. मग ती काय झालं, ती धृतराष्ट्राला कळालं
असा असा घोळ आहे गांधार देशात म्हणून. ही गाढव घेऊनच गेले तिथं. त्यानं आधी गाढवा संग लग्न लावलं आणि मग गांधारी संग लग्न केलं. गाढव मेलं. पण नीट ऐका हो कडक टोप्यावाले बागायदार, नीट ऐका. गांधारीनं आणि धृतराष्ट्रानं स्वतःला सुख मिळावं यासाठी निष्पाप गाढवाचा बळी घेतला. तर ह्या दोघाच्या पोटी जन्माला आलेल्या 100 अवलादी गाढवासारख्या नालायक जन्माला आल्या. त्याच्यामुळं 3 4 ठीक आहे, 5 7 जरा जास्त होते. लई देत जाऊ नका. लक्ष द्यायला लागले का नाही? कळायलंय का नाही? कडक टोप्यावालेली कळायला लागलंय का नाही? हा ठीक आहे, 3 पर्यंत ठीक आहे बाबा एखादं, पण नडीला आल्यावर उगं 5 न देणं बी बरं नाही. काय बोलायला बऱ्यापैकी कळायला लागले. सांगायची काही गरज नाही. त्याचे परिणाम भोगावे लागते. शिला मी एक वाक्य नेहमीच सांगतो, आपण दुसऱ्याला किती बी टोपी घाला अण्णा, पण आपल्या कर्माचा OTP देवाच्या मोबाईलवर जात असतो. कळायला लागले का? त्याच्यामुळे ती त्याला सगळं माहिती. ती तुमचा बरोबर सूड घेणार म्हणजे घेणार. कसल्या बी माणसाला वाकवायची ताकद त्याच्यात. माणसं म्हणते तुटलेल्या मूर्ती मंदिरात ठेवायच्या नसतात, तुटलेल्या मूर्ती मंदिरात ठेवायच्या नसतात. पण वाक्य सांगतो, सगळे तुटलेले माणसं मंदिरात जातात. ही बी जाणार. त्याच्या कशाला नादी लागत बसलं, त्याच्या नादी लागू नका. ती फक्त बोलत नाही, दाखवित नाही, करणीला चुकत नाही. त्याच्यापाशी लय दम आहे, पण दम धरून काटा काढतो. ही बी ध्यानात ठेवायचं. त्यामुळं वेळेच्या आत सावध व्हायचं. विठ्ठल असं विनयांना किती लय क्रूर आहे असे नाही. वेळेच्या आत सावध झाल्याच्या नंतर ती बी कृपाळूच आहे. हे बी म्हणते जाऊ द्या, कमी जास्त असा नका, देवाला धरून करणं महत्वाचं. माणसं म्हणते लय महाराज बघितले पण असला नव्हता आणला कधी. लक्षात आलं का नाही? बघा इकडे लक्ष द्या. एवढं वाईट वागले तरी बी देव त्यांच्याच घरी राहायला का नाही राहिला. मी काय म्हणतो, गुळीत बसण्यात माझ्या. शेवट सांग, मित्र मित्र म्हणायचं, काळजातला मित्र म्हणायचं, त्याच्या घरी राहायचं, त्याचं जेवायचं, गोड बोलायचं आणि त्याचीच बहीण पळवून आणायची. कुठल्या ग्रंथात बसते ही? पांडवांनी काम केलंय का नाही केलं? बोला, केलंय का नाही केलं? काळी टोपी म्हणून विचारलं, बाकी काय नाही. लक्षात आलं का नाही? माहिती असते मुरलेलं लोणचं आहे ना, म्हणून म्हणलं बाकी काय. केलंय का नाही केलं? ओवी घ्या ज्ञानोबरायची. त्वा संन्यासी होवो निझनी चोरोनी नेली माझी भगी. आता कस जमलं का नाही जमलं? माझी बहीण चोरून नेलीस अर्जुना. अर्जुना बर मी काय म्हणतोय, जन बहीण पळवून नेली त्याचं तोंड तरी बघावं का? बोला की बघावं का? नाही. पण जन बहीण पळवून नेली ही कृष्ण त्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून राहिला. ज्ञानोबा राहायला आश्चर्य वाटलं. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्यपण पार्थाचे करी तू असे. अर्जुनाचे रथी होय हा सारथी, अर्जुनाचे रथी होय हा सारथी, अर्जुनाचे रथी होय हा सारथी, अर्जुनाचे रथी होय हा भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे, भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे, भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. असलं कुठं असतंय का वागणं? बहीण पळून नेली त्याच्या गाडीवर ड्रायव्हर राहावा का? अर्जुनाचे रथी होय हा. बर काच पुस म्हणल्यावर जनावर धुयची काही गरज आहे का? अर्जुनाची घोडी धुतली अनंते, आणि 1 2 नाही हो, संकटे बहुत निवारली. अनेक संकट देवानं निवारलेत. देव असा तसा सोडीत नाही. देव तुम्हाला माफ करतो. देव त्याच्या पुढे झुकल्यावर माफ करतो, पण त्याला धरून चालावं लागतं. त्याला सोडून जर तुम्ही एक बी पाऊल टाकला रे बाबा, देव बरोबर वाकड्यात शिरणार म्हणजे शिरणार. कमी जास्त काही का व्हायना त्याला सोडायचं नाही. त्याला सोडायचं नाही. ध्यान देऊ नाही का कीर्तन थोड्या वेळेचे? हा, आमची शाखा कुठेही नाही, त्याच्यामुळे ध्यान देऊ नाही का? लक्षात आलं? हा, ही त्याला सोडून करायचं नाही, त्याला धरून कामं करत चालायचं. आवती हे कौरव काही बरं वाटायला का बोर व्हायला ऐकायला? हा का ग कॅशीट बदलून काही नाही बरं काही कळायला लागलंय का? पण सांगा
हो म्हणा मी इकडं बघा ना, इकडं बघायला लागलो मी, लक्षात आलं का नाही? इकडं बघा ना, मी ह्यांना काही त्याच्यातलं काही कळत बी नाही, जेवढं काही नाही तुम्हाला सांगायला विचार कळायला लागलंय का? हां आता बघा, कौरव पांडवाचं युद्ध ठरलं आणि कौरव पांडवाचं युद्ध ठरल्यावर तुम्ही तरी ऐका, पांडवाला विचारलं 5 पांडव 100 कौरव, चुलत भाऊ सख्खे, कौरवच सगळे पांडवच, पण ही पंडूची असल्यामुळं पांडव आणि ती कौरव नाही तर सगळे कौरवच आहेत की. ही धृतराष्ट्राचे असल्यामुळं कौरव, त्यांना कौरव म्हणाले, आणि ही पंडू राजाचे असल्यामुळं पांडव म्हणाले. आता इकडे बघा येणाऱ्या जाण्या का बघू नका, माझ्या पूर्ण लक्ष द्या, पूर्ण इकडे तिकडे लक्ष गेलं कळणार नाही तुम्हाला. विचारलं दोघाला पुढे उभा केलं देवाने, हे बोला, एका पारड्यात नारायणी सेना, युद्ध करायचंय का? युद्ध आहे सगळं सैन्य, आणि एका पारड्यात एकटा कृष्ण परमात्मा. कुणाला पाहिजे कोण बोला, पण एक ध्यानात ठेवा, कृष्ण फक्त 4 युक्तीच्या गोष्टी सांगणार, हातात शस्त्र घेणार. ह्या बास माणसाने मोसम धरलाय. आता लक्षात आलं का नाही? बघा इकडे, हे बघा, माणसं सरळ मानणार पांडवांनी कृष्ण मागितलं आणि कौरवानी सैन्य मागितलं, पण ह्याच्यातली अंदर की बात सांगतो तुम्हाला. इकडे बघा, तुम्हाला कोणी सांगणार नाही. टाचणी पडली तर आवाजाने नीट ऐका, महत्वाचं हे झालं. हे बघा, मनातून इच्छा होती दुर्योधनाची, धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन, काय तर मला कृष्ण पाहिजे. मला कोण पाहिजे? अहो नालायकाला बी देव मान्य करीत नाहीत ही गोष्ट सोडा, पण एकांतात देव मान्य नाही का त्यांना? मान्य ना. दुर्योधनाची मनातून इच्छा होती मला देव पाहिजे म्हणून. पण ही वाटुळं जर केलं असेल तर सख्या मामानं केलेलं ही द्या. शाबास. कुणी केलेलं वाटुळं? शकुनीनं केलं. शकुनी मामानं लई लोकायचं वाटुळं केलेलं. मामाने काय असे कमी केले? आमचे गुरुजी हमेशा सांगतात, काय? शकुनी मामा, कंस मामा, मारीच मामा, पण मामात मामा दांडेकर मामा. लक्षात आलं का नाही? मामात मामा दांडेकर. शकुनीनं, आता ह्याचा अजून मोठा घोळ आहे, शकुनीनं दुर्योधनाचं लय वाटुळं केले, पण दुर्योधनानं बी काही कमी वाटुळं केलेलं का ह्याच्या पुरीचं? आता उगं ती काढायला लावू नका, मोठा इतिहास आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सगळं भागवत ऐकावं लागेल किंवा महाभारत वाचावं लागेल. तुम्ही माझं नाव यूट्यूबला टाका, साठे महाराज भागवत कथा, नाही ऐकून घ्या, मला काय विचारता? म्हणजे त्याचे पैसे आपलं हे ते नाही नाही माझा विषय तसाच होता. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. आपला मुद्दा कीर्तनाचा, भागवताचा थोडाच आहे, होय बरोबर आहे का नाही? तास 1.5 तासाचा विषय आपला, काही भागवताचा विषय का? ह्या दुर्योधनानं बी सख्या मामाचं लय वाटुळ केले ना, लय येतो गाडीत गेले, तुम्हाला कथा सांगतो ती सगळी, लय वाटुळ केले. कमी वाटुळ केले काय? त्याला 2 तास लागते स्पेशल सांगायला महाभारतातले. पण म्हणून ह्या शकुन्याला बदला घ्यायचा होता. शकुन्याला विचार केला, शकुन्यानं ह्याच्या बाजूनं जर कृष्ण आला तर विजय धृतराष्ट्राचा 100% होणार आहे, पांडव हारणार आहेत. त्याच्यामुळे काही झालं तरी कृष्ण ह्यांच्या बाजूने येऊ द्यायचं नाही. ही प्लॅनिंग कुणाची? शकुनी मामाची. ह्याला सांगितले, ए दुर्योधना, म्हणजे काय? युद्ध घे, सैन्य घे, युद्ध करायचं. आणि म्हणजे कृष्ण 4 गोष्टी सांगणार आहे ती, मी 8 सांगतो. मी तुझ्या बाजूने उभा आहे. पितामह भीष्म सुद्धा ह्या बाजूने उभा होते. आता ते काय होते? मोठा विषय. पितामह भीष्म दुर्योधनाच्या बाजूने उभे, बरोबर आहे का नाही? भीष्म होते पण दुर्योधनाच्या बाजूने उभा होते. तर काय तिले मोठा विषय, एवढं महत्त्वाचं आहे का? विस्तृत येते. आता अर्जुन म्हणला, देवा दुनिया चुली जाऊ गाड्या, पण तू माझ्या संग राहा, बाकी काही हो. ठीक, ठरलं. युद्ध सुरू झालं. ऐका, पहिल्या दिवशी तर 6 वाजता संपणार. 25-25 हजार लोक मेले ना सैन्यातले. नारायणी सेना होती, एवढी माणसं मेले. इकडून तर 5च आहेत. दुर्योधनाला लईच राग आला ना, पळतच भीष्म ज्या राहुटीत राहत होते तिथं गेले. ओ पितामह, आमच्या बाजूनं राहायचं, आमच्या भाकरी खायच्या. काय केलं तुम्ही? आपले 10-20 हजार माणसं मेलेत, तुम्ही काय मधून त्यांच्या बाजून आहेत का? भीष्माला लईच राग आला ना. भीष्माने सांगितलं, काय म्हणणं आहे? पांडवाचं एक बी मेल नाही. लगेच पाणी हातात घेतलं. भीष्म होता, ती चिल्लर नव्हता. भीष्मानं पाणी हातात घेतलं आणि प्रतिज्ञा करून टाकली, उद्या सकाळपर्यंत निष्पांडव पृथ्वी करीन.
प्रतिज्ञा कोणी केली? बोला गड्या तुम्ही. भीष्मानं. भीष्म बी भक्त आहे. भीष्म सामान्य नाही. देव लटलट कापायला. बापरे म्हणे भीष्माची मला खरी करावं लागणार आहे. मला पांडवाला बी वाचवायचं आणि भीष्माचं बी खरं करायचंय. काय करावं लागणार? तो कुबराय म्हणतात देवानं दोन्ही बी केलं. भीष्मपण केला खरा धनुर्धरा केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. धनुर्धर म्हणजे पांडव. भीष्म पण खाला. आता कसं केलं? इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, माझ्यावर लक्ष द्या. वरून लक्ष माझ्या इकडे बघा. भीष्मानं प्रतिज्ञा करून टाकली. संध्याकाळी 8 वाजलेली. प्रतिज्ञा काय केली? सकाळपर्यंत पांडव मारून टाकले. भगवान पळतच गेले अर्जुना. रात्री 12ला अर्जुना उठ, अर्जुना उठ, अर्जुना उठ, उठ अर्जुना. इथले बी अर्जुना उठ देत म्हणून मोठ्याने आरडायचं, बाकी काय नाही. लक्षात आलं का? म्हणले काय झालं देवा? भीष्मानं प्रतिज्ञा केली आणि सकाळपर्यंत पांडव मारून टाकणार आहे. माझा अंग लटलट कापायला लागले. अर्जुन काय मला माहिती का? इकडे बघा माझ्याकडे. निष्ठा याला म्हणतात. अर्जुन म्हणला मला झोपू दे. तुला झोप नाही, काम नाही, माझ्या मागं काम आहे तर मला झोपू दे. बघू त्याला धंदाचे. प्रतिज्ञा रिस्पॉन्स देणार. अर्जुन उठून बसविला. अर्जुना उठ, भीष्मानं प्रतिज्ञा केली, मला खरी करावं लागणार आहे. मला झोपू दे म्हणला. त्याला धंदा ती येडे म्हणला ते भीष्म. त्याला काही कळत नाही काय नाही. मला झोपू दे. इकडे बघा, इकडे बघा. तिसऱ्यांदा अर्जुनाला उठून बसविलं महाराज. त्यावेळेला अर्जुनाचे डोळे पाणावले. बाबा अर्जुन माणसं विचारलं काय म्हणणं आहे तुझं देवा? सांग मला. नीट आहे का? अंगाव काटा आहे? काय म्हणणं आहे तुझं? माझं म्हणणं एवढंच आहे की भीष्मानं प्रतिज्ञा केली आणि तुम्हाला मारून टाकणार आहे. एका सेकंदात अर्जुनानं उत्तर दिलं. अंगावर काटा उभा राहिला आणि डोळ्यातून पाण्याला सांगितलं ए देवा, भीष्म जर आम्हाला मारणारा असेल तर तू काय करतोस? याला निष्ठा म्हणतात. तुला काय करायचंय ती कर. मी झोपायला लागलो, मला झोपायचं. अर्जुन झोपला. इकडे बघा. अर्जुन झोपला आणि अर्जुन झोपल्याच्या नंतर देवानं मान फिरवली महाराज. देवाचे डोळे पाणावले आणि देवानं सांगितलं अर्जुना आता बिंदास्त झोप. फक्त एवढं ऐकायला आलो होतो की माझ्यावर किती भावना आहे तुझी. कळलं का नाही कळलं तुम्हाला? माझ्यावर किती भावना. आता झोप. रात्री 3 वाजता तर महाराज द्रौपदीला खांद्यावर घेतलं. कुणी? देवानं. आणि म्हणजे चल माझ्यासोबत. कुठं काय विचारायचं नाही. पहिल्या बाय विचारित नव्हतं. चल माझ्यासोबत नेल. ही पितामह भीष्मांची राहुटी आहे. दिंडी जशा राहुट्या असतात तशी युद्धाच्या कुरुक्षेत्रावर. तिथं जायचं आणि फक्त बांगड्या वाजवायच्या आणि पाया पडायचं. कळायला लागले का नाही? द्रौपदी भीष्माच्या पाया पडली आणि बांगड्या वाजल्या आणि 3 वाजले. ह्याच्या मनी ध्यानीत नाही म्हाताऱ्याच्या. ह्याला वाटलं दुर्योधनाचीच बायको पाया पडायला आली काय की सकाळी सकाळी पूजा करायला. ती म्हाताऱ्यानं डायरेक्ट हात केला आणि डोळे झाकलेले. म्हणला अखंड सौभाग्यवती भव. देव मनातली मनात म्हणला झालं गड्या काम. आता काय का असा आता कसं करायचं? दोन्ही इकडे बघा, इकडे बघा. आता माझ्या बघा, माझ्याकडे बघा. ए मधून उठ जाऊ नका पोरो, शांत बसा. आता माझ्या बघा, माझ्याकडे इकडे बघा. काय करायचं आता? द्रौपदी काय म्हणली माहिती का? द्रौपदी हसली की ओळखीलं द्रौपदी म्हणून. पितामह भीष्म म्हणले द्रौपदी तू? म्हणले हो. म्हणले पितामह मला सांगा कालची प्रतिज्ञा खरी आहे काचा आशीर्वाद खरा आहे? तुम्ही तर काल पांडव मारून टाकणार आहेत म्हणून सांगितले सकाळपर्यंत. आता 3 वाजले आणि तुम्ही आत्ता म्हणायला लागलात की अखंड सौभाग्यवती भाऊ. खरं कोणतं आहे? म्हातारा बी मुरलेला होता. म्हातारा म्हणला मी नंतर सांगतो तुला, आधी तुला इथं घेऊन कोण आलाय तो दाखव मला पहिला. तुला आणणारा दाखव कोण आहे? म्हणली माझा नौकर आलाय. कोण आलाय? ह्याच्या मनात खरखरलं भीष्माच्या. ही काळ्याचीच करणी असली पाहिजे सगळी. कुठे नौकर दारात उभा आहे. देवाच्या हातातला कंदील घेतला आणि देवाच्या चेहऱ्यावर लावला आणि सावळा कृष्ण परमात्म्याला बघितलं, दर्शन घेतलं, मान फिरवली, डोळे भरून आले आणि सांगितलं द्रौपदी हे काळा जर तुझ्या पाठीमागं उभा असेल तर कालच्या 1,00,000 प्रतिज्ञा भीष्मानं केल्या तरी आजचा आशीर्वाद खरा होणार आहे. कळायला लागलं का नाही?
संकटे बहुत निवारली आजारी अवघे विश्वकृपा करी अवघे विश्वकृपा 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 देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी फक्त तो पाठीशी उभा पाहिजे. कोण आता माझ्या बघा मांस गोड चमडा गोड हाड गोड सोऱ्या गोड मारा माऱ्या अजून बोलू का शेवटचं तुम्हाला कळसाचं बोलू का कळसाचं पुन्हा उगं नकोच व्याभिचारासारखा टाकाऊतल्या टाकाऊ आटम व्याभिचार चांगला नाही पण व्याभिचारासारखा वाईट आटम सुद्धा देवानं गोड करून दाखविला फक्त देवाला धरून करावं लागतं. महाराज भागवतात ओवी आहे गवळणी करती देवाशी व्याभिचार कोण गवळणी करती देवाशी व्याभिचार सांडोनी आचार भ्रष्ट होती पण तयाशी दिधले ते कवनाशी नाही. देवानं गवळणीला जे दिलं ते कुणालाच नाही आणि केलं काय तर व्याभिचार केला रास केली तुकोबरामिले करू द्या पण देवाला धरून केलेली असल्यामुळे एकच प्रमाण सांगतो तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार साधिले अपार निजसू. गवळणीचा व्याभिचार सुद्धा धन्य आहे देवाला धरून केल्यामुळं. त्याच्यामुळे आता मोजण्यात मजा नाही अवघेच गोड झाले मागिली फरी आले. त्यामुळं आम्ही जी सुरुवातीपासून तास धरलं आम्हाला माहिती त्याच्याशिवाय कोणाचं गोड होत नाही. आमची बी इच्छा आहे शेवटचा दिवस गोड व्हावा आमचा शेवट गोड व्हावा ही आमची इच्छा आहे. विचारलं झाला का म्हणले 100% झाला त्याला धरून केल्यामुळे झाला. म्हणले पण झाला पण त्याची पावती काय म्हणले ही पावतीच आहे ना. आता निशिंतीने पावलो विसावा आता निशिंतीने पावलो विसावा शिंतीने पावलो विसावा आता निशिंतीने पावलो विसावा आता निशिंतीने पावलो विसावा आता निशिंतीने पावलो विसावा आता निशिंतीने झालो आणि निश्चिंत झाल्यामुळं खुंटलिया धावा तृष्णेची. शाबास तृष्णाच संपून गेली. पुन्हा काही मिळवायचं आणि पळायचं नाव व्हावा पैसे द्यावा प्रसिद्धी व्हावा ही असलं डोक्यात राहिलं नाही. माऊली बोलतात चौथियाचे ठाई काहीच करणे नाही. किंवा विचार सांगा सुख आणि दुःख या दोन्हीची यानं लेवल केली त्याला म्हणत निश्चिंत. निश्चिंत सुख म्हणजे कसं आहे लोकांनी गाथा बुडविला तरी दुःख नाही आणि जगद्गुरु पदवी मिळाली तरी सुख नाही. सुख आणि दुःख समसमान सुख दुःख समान सकळ जीवाचा रूप. थोडक्यात आमच्या जीवनात ही अवस्था झाली आणि मग आम्हालाच हसू यायला लागलं काय होतो आणि काय झालो आमचा आम्हाला नवल वाटायला लागलं. कम तू कमाती झालेल्या मिताली कम तू कमाती
आम्हाला कौतुक वाटायला लागलं. आम्ही काय होतो तर काय झालो. हा कौतुक वाटे कौतुक वाटायला लागलं. झाली या वेचाचे. वेचणे या शब्दाचा अर्थ होतो खर्च करणे. आम्ही जे आमचं आयुष्य वेचलं त्याचा आमचं आयुष्य वेचलं त्याचं आम्हाला कौतुक वाटायला. झाली या वेचाचे. पण ही जी सगळं घडलंय ना हे दुसऱ्यामुळं नाही घडलेलं, हे त्याच्यामुळंच घडलेलं आहे. नाम मंगळाचे तिने गुणे. त्या बाहेर एक नाही लग्नात बसलात का कीर्तनात बसलात भान ठेवत जातो शांत बसत. नाम मंगळाचे तिने गुणे. नामामुळं नामस्मरणामुळं आम्ही येतो. आणि एकच ज्याला समाधान पाहिजे त्यानं नामस्मरण करा. याला समाधान पाहिजे त्यानं चिंतन करा, ध्यान करा. समाधान ध्यान साहेब आता राहिलं नाही. आता आमच्या संतांनी अनादिकालापासून सांगितले ध्यान करा, पण आता नाही. आता ध्यानावरच आलेत पण त्याला शब्द चेंज केलाय. काय म्हणते त्याला? मेडिटेशन. मेडिटेशन गेल्याशिवाय माणसाला सुख नाही. अरे मग आमची संत बोंबलून सांगत होती पण ऐकलं नाही कोणी. कळायला लागले का नाही? मग आमच्या जीवनात काय झालं? नामामुळंच चांगलं झालं. नाम ही अशी गोष्ट जे मिळवायचे ती डायरेक्ट मिळवून देते. कसं असते लग्न बी करायचं म्हणल्यावर मध्यस्थी चांगला लागतो. काय चांगला लागतो? आमदार साहेब मध्यस्थी. आमदार साहेबांची आज उपस्थिती. मी बीडचा परळीचा. म्हणजे परिचय बी असावा धाक बी पडावा बाकी काय नाही. लक्षात यायला लागलंय का नाही? ते आमचं ठेवा. तुम्ही काय नाही तुम्ही आपला हसा फक्त तुम्हाला नाही कळणार ह्याच्यात. मुद्दा एवढाच मध्यस्थी चांगला. कसं आहे आम्हाला बघा लग्न बी रवीचं राहिलं असेल अजून राहिलं. लग्न बी करायचं म्हणलं काय झालं असं काय नाही. तरी महत्त्वाचा मुद्दा हा आहे की महागं लागून करायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं कोण्या पुरीच्या महागं लागून करायचं नाही. इज्जत राहत नसली. हां कर्तृत्व तुमचं एवढं सिद्ध करा, काम एवढं चांगलं करा की पोरगी महागं लागून आली पाहिजे. कळायला लागले का नाही? मग आम्ही हमेशाच सांगतो आमदार मंत्री संत्री महाराज लोक आले की लोक सेल्फी घ्या फोटो घ्या काढा बाबा त्याच्याबद्दल नाही. आमदार साहेब तुम्ही बी हा संदेश तरुणांना देत जा तुमच्या भाषणात. कोणता? की तुम्ही आमच्याबरोबर फोटो काढा पण एक लक्षात ठेवा आमच्याबरोबर फोटो काढण्यापेक्षा तुम्ही एवढे मोठे व्हा की लोकांनी तुमच्याबरोबर फोटो काढले पाहिजे. तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करा. तुम्ही मोठे व्हा. एखादा माणूस आमदार साहेब इथं बसले त्यांना मान मान्यता आहे. साठे महाराज बसलेत आमदार पाया पडतात. अरे साठे महाराजाचं कौतुक फक्त बघू नका डोक्यात बघताना एक ठेवा आपलं बी असं काहीतरी झालं पाहिजे. बऱ्याच अधिकाऱ्याचं आम्ही ऐकतो तुकाराम मुंडे सारखा अधिकारी नाही, तुकाराम मुंडे सारखा अधिकारी नाही. हे अधिकारीच म्हणते. तुम्ही कुठं होतात आतापर्यंत? तुम्ही कुठं होता सांगा. एक जण म्हणला तुकाराम मुंडेची बदली. अरे म्हणलं तुकाराम मुंडेची बदली हो, तुकारामची बदली हो, नाही तर तुकारामाचा गाथा बुडू. तुकाराम संपत नाही ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही? तुकाराम हे नाव नाही, तुकाराम ही दहशत आहे हे लक्षात ठेवा. मुद्दा चांगल्या कामाचं कौतुक व्हावं एवढंच आहे बाकी काय नाही. आपला मुद्दा एवढाच आहे की तुकोबराय म्हणतात आम्हाला निश्चिंत होण्यासाठी मोक्ष मिळाला पाहिजे आणि मोक्ष मिळण्यासाठी आम्हाला मदत कुणी केली? नामानं केली. कारण नामाच्या शेजाराला मुक्ती बसलेली ना. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती आईसे बहुता ग्रंथी बोली. आम्ही काय केलं? आम्ही डायरेक्ट मुक्तीकडे गेलोच नाहीत. आम्ही मध्यस्थी गाठला. मग आम्ही मध्यस्थी गाठल्यामुळं आमच्या मागे लागली ती मुक्ती सायुजता पाठी लागे. सायुजता पाठी लागे. मुक्ती सायुजता पाठी लागे. एका जनार्दनी हरी हरी म्हणता. एका जनार्दनी हरी हरी म्हणता. जनार्दनी हरी हरी म्हणता. एका जनार्दनी हरी हरी म्हणता. सायुजता पाठी मुक्ती सायुजता पाठी लागे. मुक्ती
हरी हरी म्हणता नाम मंगळाचे मुक्ती सायुज्यता पाठी लागे. मुक्ती आमच्या मागे लागली. आम्हाला कशा मोक्षाची आम्हाला नाही अवघड. आम्हाला काय करायचं मोक्षाचं. इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या. मग कसे नामानं अजून एक सोपं सांग. लग्न करताना कसं असतंय मायबापान ध्यानात ठेव. एखादं पोरग म्हणलं आई मला लग्न करायचं आहे आणि मी पोरगी बघितली तो बघितलेली करायची नाही तसलं काही बी सांगू नको. कुठली आणशीन घरात घालशीन अजिबात नाही. आपल्या पाहुण्यातली करायची मी बघितलेली. आई नाही माझं तिच्यावर मन आहे अजिबात नाही हीच करायची. मग काही पोरं ऐकण्यातली असतात मायबापाच्या. ठीक आहे बा मायबापाला दुःख व्हायचं नाही म्हणून नावडत्या मुलीबरोबर लग्न करतात. आवडती तर बाजूलाच राहिली पण नावडतीसोबत करतंय माणूस. पण महिन्या 2 महिन्याला भांडणं झाले की तसलं शिळपट बी मधून जाग येते त्याला. काय तुझ्यासारख्या लाईन उभा केली असती मला तुझ्या संग लगीनच करायचं नव्हतं. माझी वेगळीच होती पण मायबापाच्या पुढं जाता आलं नाही. हे त्या पुरीला कायम ऐकून घ्यावं लागतंय का नाही ऐकून घ्यावं लागतं. तुला भाई चपला पशी बी जागा नव्हती माझी दुसरीच होती. हे असंच अजून ऐका. आणि त्याला जी करायची पप्पा मला ही पोरगी करायची नाही तर मी फाशी तसं करू हे बघ चल हां चला तिच्या बापाला बोल ह्याला हां काय लग्न मग ठीक आहे आपल्यात आपलं मिटून घेऊ इज्जत जायचा धंदा आणि लग्नासारखं लग्न करू. आणि त्याला जी पाहिजे ती त्याला मिळवून दिली आणि मग त्याला विचारा आता तुकोबराय म्हणतात आम्ही प्रपंचात पडलो ती प्रारब्धानं आम्हाला मिळवायची होती मुक्ती. म्हणजे मग मिळाली का म्हणले मिळविली. मग आता दिवस चारे केळी मेळी हा ना. आता दिवस चारे केळी मेळी आता दिवस चारे कोण राहिले शेवट म्हणा केळी मेळी आता दिवस चारे केळी मेळी हो तुका मने मुक्ती तुका मने मुक्ती हो परनिली गोवारी तुका मने मुक्ती तुका मने मुक्ती हो हो तुका मने मुक्ती हा तैनो हा तुका मने मुक्ती हो दिवस चारी आणीला पूर्णविराम देत असताना कैलासवासी श्रीपतरावजी काळू आव्हाड यांचं हे प्रथम पुण्यस्मरण. त्यांचा परिवार सगळं अर्थात आनंद श्रीपतरावजी आव्हाड त्यांचा मुलगा भागूबाई श्रीपतराव आव्हाड पत्नी सौभाग्यवती वनिता बाळासाहेब घुगे ही त्यांची मुलगी आहे. सुगंधा भारत नागरे त्यांची मुलगी. लता अनिल दराडे मुलगी आहे. हिराविलास सांगळे मुलगी आहे. सुशीला बाळासाहेब कुराळे एक मुलगी आहे आणि आशा संतोष विंचू ही एक त्यांची मुलगी आहे. त्यांच्या सर्व परिवाराला मनापासून धन्यवाद. श्रीपतराव नानाचं जीवन असं होताना त्यांना नाना म्हणायचे. त्यांचं जीवन असं होतं की सावता महाराजासारखं कर्मयोगी जीवन होतं. भजन केलं परमार्थ केला पण परमार्थ करत असताना आपली शेती आपलं काम अशा पद्धती सावता महाराज ही कर्मयोगी होते. त्यांनी काय केलं आपलं कर्म केलं परमार्थ सोडला नाही. देव त्यांच्या मळ्यात आला. तसं श्रीपतराव नानांचं जीवन होतं. आज नाना आपल्यातून निघून गेले आणि त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. आपण सगळे मंडळी अजून 2 तास बी बोललं तरी आमदार सहित कुणीच उठणार नाही. ओटन का सांगा
पण आता वेळेच्या अभावी थांबणं गरजेचं आहे. आम्हालाही पुढे कार्यक्रम आहेत. साहेब तुम्ही आलात, तुम्हाला मनापासून व्यासपीठाच्या वतीनं धन्यवाद देतो. ही भरत महाराज पटाडेत बीड जिल्ह्यातले महाराज थोर पखवाज वादक आहेत आणि ही आकाश महाराज आहेत. हे अजून यांचं संदीप महाराज आणि दुसरे स्वप्नील महाराज आणि रवी महाराज. माईक सिस्टम अतिशय सुंदर. बरं त्याचं असं आहे माईक सिस्टमवाल्या दादाचं की तालाला बी पक्का आहे, ती वाजूची तसं असं अंग हलत आहे. लक्षात आलं की नाही सांगा. अतिशय सुंदर. आणि तुम्ही सगळेजण जमला. शूटिंगवाला दादा आहे. सगळ्याला मनापासून विनम्र भावाने अभिवादन करतो. वेळी वाकडी पुष्पांजली प्रभूचरणी समर्पित. आम्हाला काही आमच्या चौकटाच्या बाहेर जाता येत नाही. आमचे 4 चरण आणि आम्ही, बरोबर आहे का नाही. बरेच महाराज म्हणते 2 चरणाचा भाव आपण बघितला आहे. 2 चरण पुढल्या वर्षी. अरे पुढल्या वर्षी नाही बोलवायचं तुला, यंदा सांगतो काय ते मला ते जमत. आमच्या संस्थेची पद्धत आहे 40 मिनिटात 4 चरण सोडवायचे असतात. आज आपण सगळे जमलात. अतिशय सुंदर जेवणाची व्यवस्था या आव्हाड परिवाराच्या वतीने केलेली आहे. प्रसाद म्हणून ग्रहण करा आपल्याला विनंती करून माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. देवा पुढे उतरे तुका मने मागे हे जी सर्व तुका मने पाहता लोचनी सुख झाले मोठा जणी सुख झाले मोठा जणी सुख झाले मोठा. हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठल हा विठ्ठल बरवा